भाजपचा प्रत्युत्तरा दाखल आंदोलन सुद्धा होत आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप मवियाचं एकाच चौकात आंदोलन सुरू झालेलं आहे। मवियाच्या आंदोलनाला भाजपचं आता प्रत्युत्तर पाहायला मिळतंय। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते छत्रपती संभाजीनगरमध्ये आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, आंदोलनाला आता सुरुवात झालेली आहे, काय सध्या परिस्थिती आहे? जोरदार घोषणाबाजी होताना दिसते। लागलीची आता आंदोलनास सुरुवात झालेली आहे, कारण एकीकडे आंदोलन केलं जातंय तर त्याच आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी प्रति आंदोलनही केलं जातंय। आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरातील हा क्रांती चौक आहे आणि या क्रांती चौकामध्ये मोठ्या संख्येमध्ये महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते एकत्रित आलेले आहेत आणि ते सुद्धा जोरदार घोषणाबाजी करतायत। आणि प्रामुख्याने जर पाहिलं तर जी काही घटना घडलेली आहे त्या घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय। मोठ्या संख्येमध्ये महिला पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील आणि तर नेते देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। आपण थेट त्या नेत्यांकडून जाणून घेऊयात काय त्यांची भावना आहे, काय त्यांची भूमिका आहे। भाऊ, काय सांगाल, काय आंदोलन करताय? आंदोलन हे आमचं आंदोलन शिवद्रोही विरुद्ध आहे। मालवण येथे पुतळा ढासळला, या पुतळ्याची चौकशी करण्यात आली नाही। जे दोषी आहेत ते आयडेंटिफाय आहेत, त्यांच्यावर कार्यवाही झाली नाही। बदलापूरच्या घटनेमध्येही सेम झालंय। वामन म्हात्रेवर FIR दाखल झाला, कोर्टाने त्यांची अंतरिम बेल फेटाळली, तरी पण त्याला अटक होत नाही। या महाराष्ट्रामध्ये गुंडांचं मनमानीशाहीचं राज्य चालू आहे, त्याच्या विरुद्ध आम्ही सगळ्या शिवप्रेमींनी हे आज आंदोलन केलं। काय सांगाल, आंदोलन करताय तुम्ही, थोडक्यात काय सांगताय की प्रतिमेसाठी तुम्ही आंदोलन करताय? आंदोलन म्हणजे जोडो मारो आंदोलन आहे। यांना जोडे मारल्याशिवाय यांची डोकी ठिकाणावर येणार नाही। आधी महिलांचं या ठिकाणी लैंगिक शोषण झालं, नंतर दैवताचा अपमान झाला, तरी यांचे डोकं ठिकाणावर आलेले नाही। यांच्यावर जोडे मारून यांच्या प्रति आमचा हा विरोध आहे आणि त्यांना जोडे मारून त्यांची डोकी ठिकाणावर आणण्याकरता जोडो मारो पदाधिकारी सुद्धा आपल्या सोबत आहेत, काय सांगाल, काय करता आंदोलन? ज्या पद्धतीनं मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे, या ठिकाणी देशामध्ये आणि महाराष्ट्रभर महायुतीची सरकार, महायुतीचे पदाधिकारी ज्या पद्धतीने महापुरुषाचा अपमान करतात त्याचा तीव्र निषेध अनेक जवळपास 8 दिवसापासून महाविकास आघाडी नोंदवतीये। आणि आता ज्या पद्धती उलट ती महाविकास आघाडीला म्हणजे बदनाम करण्याचं काम करतात, म्हणजे सत्ता केंद्रात यांची, महाराष्ट्रामध्ये यांची सत्ता आहे, म्हणून आज महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही जोडो मारो आंदोलन त्या ठिकाणी करत आहोत। आपण या ठिकाणी पाहता की जोडो मारो आंदोलन केलं जातंय, आक्रमक पावित्रा यांचा देखील पाहायला मिळतोय। तर दुसरीकडे भाजपचा सुद्धा पावित्रा जो आहे तो आक्रमक आहे, तर ते जाणीवपूर्वक म्हणतात की तुमचं सरकार असताना देखील तुम्हाला आंदोलन करावं लागतंय। आणि मात्र दुसरीकडे सरकारवर विविध प्रकारचे आरोप करून हे आंदोलक जे आहेत ते आपल्या हे आंदोलन जे आहे ते क्रांती चौकात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या धन्यवाद तुम्ही दिलेला एकूणच या सविस्तर माहिती करता। विरोधकांच्या विरोधात, आंदोलनाच्या विरोधात हे निषेध आंदोलन केलं जात आहे। तर गेटवे ऑफ इंडिया इथे मविया नेत्यांची तोफ धडाडणार आहे। मविया नेत्यांना भाषणाकरता परवानगी मिळाल्याची आता माहिती आहे। पोलिसांनी साऊंड सिस्टीमची गाडी पुन्हा आत सोडलेली आहे। काही वेळापूर्वी पोलिसांनी साऊंड सिस्टीम बाहेर काढलेलं होतं, पण आता मात्र साऊंड सिस्टीम पुन्हा आत सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आपण पाहतोय या ठिकाणी गेटवे ऑफ इंडिया, या ठिकाणी मविया नेत्यांची तोफ धडाडणार आहे। हुतात्मा चौकापासून या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। याकरता उद्धव ठाकरे, शरद पवार, खासदार संजय राऊत, काँग्रेसचे नेते नाना पटोले हे देखील आंदोलनास्थळी दाखल होतील। हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया असा या आंदोलनाचा मार्ग असणार आहे। या सगळ्या मार्गादरम्यान सरकार विरोधात जोडे मारो आंदोलन केलं जाईल। तर गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये या ठिकाणी छोटेखानी भाषणं सुद्धा होतील। सुरुवातीला मात्र या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आलेली होती, आताही परवानगी नाही, पण जी काही भाषणं होणार आहेत छोटेखानी याला मात्र आता काहीशी परवानगी मिळते की काय अशी दाट शक्यता आहे, कारण सुरुवातीला साऊंड सिस्टीम बाहेर काढण्यात आलेलं होतं, पण आता मात्र पुन्हा गेटवे ऑफ इंडिया परिसरात साऊंड सिस्टीमची गाडी दाखल झाली आहे। चेतन, म्हणजेच या ठिकाणी छोटेखानी भाषण होणार आणि त्याला पोलिसांकडून हिरवा सिग्नल आहे असंच म्हणायला पुरेसा वाव आहे। चेतन, माझा आवाज पोहोचतोय?
निश्चितच लागवी एकंदरीतच ज्या ठिकाणी आपण पाहत आहोत की गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणाहून जे साऊंड सिस्टीम यंत्रणा होती जी बाहेर काढण्यात आलेली होती ती आता पुन्हा आत घेण्यात आलेली आहे आणि आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरच एक छोटा खानी स्टेज तयार करण्यात येत आहे। या स्टेजवरती ही साऊंड सिस्टीम आता लावण्यात येत आहे आणि जी माहिती सूत्रांकडून कळत आहे की पोलिसांकडून फक्त महाविकास आघाडीच्या नेत्यांना या ठिकाणी येण्यास परवानगी असेल, कार्यकर्त्यांना या ठिकाणी परवानगी नाकारलेली आहे। मविवाचे नेते येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करतील आणि या ठिकाणी छोटेखानी एक भाषणही होऊ शकतं आणि प्रसार माध्यमांना या मविया नेत्यांच्या प्रवेशानंतरच आतमध्ये प्रवेश दिला जाईल। तोपर्यंत मुख्य प्रवेशद्वाराबाहेरच प्रसार माध्यमांनाही ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे एकूणच पोलिसांनी कुठेतरी मविया नेत्यांची समजूत घालून जो मोर्चा हुतात्मा चौकापासून गेटवे ऑफ इंडिया पर्यंत येणार होता तो आता मध्येच अडवण्याचे एकंदरीत प्रयत्न दिसत आहेत आणि जी दोन्हीही म्हणजे पोलीस आणि जे मविया नेते आहेत त्यांच्यामध्ये झालेली ही चर्चा दिसून येत आहे। त्या अर्थी हा मध्यम तोडगा काढण्यात आलेला आहे, सुवर्ण मध्य काढण्यात आलेला आहे। कारण ज्या प्रकारे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आहेत की या परिसरामध्ये गेट ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये कुठलाही मोर्चा काढण्यात येत नाही। त्यामुळे आता एकूणच जर बघितलं तर पोलीस आणि मविया नेत्यांच्या या चर्चेनंतर हा सुवर्ण मध्य दिसून येत आहे। त्यामुळे थोड्याच वेळानंतर ज्यावेळी हुतात्मा चौकात मोर्चाला सुरुवात होईल काही वेळ तिथे घोषणा दिल्यानंतर मवियाचे जे प्रमुख नेते असतील उद्धव साहेब ठाकरे किंवा शरद पवार, नाना पटोले ही सर्व मंडळी गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी आपल्याला छत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन करून भाषण करताना पाहायला मिळू शकतात। लागवी निश्चित धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। मवियाचा मुंबईत जोडे मारो आज आंदोलन आहे। हुतात्मा स्मारक ते गेटवे ऑफ इंडिया या परिसरात हा मोर्चा निघतोय। गेट जवळील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात येणार आहे। मवियाच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे। काही क्षणात आंदोलनास्थळी उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले सुद्धा पोहोचतील। ही थेट दृश्य आपण पाहतोय। मातोश्री परिसरातून उद्धव ठाकरे यांचा ताफा हा मार्गस्थ झालेला आहे। एकाच गाडीतून खासदार संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे तर दुसरी दृश्य शरद पवार यांच्या ताफ्याची। शरद पवार देखील हुतात्मा चौकाच्या दिशेने आता निघालेले आहेत। ही थेट दृश्य उद्धव ठाकरे आणि शरद पवार आता हुतात्मा चौकाच्या दिशेने निघाल्याची ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। अर्थात या घडीची महत्वाची बातमी, एकीकडे मवियाचं आंदोलन तर दुसरीकडे मवियाच्या आंदोलनाला उत्तर देण्याकरता भाजप सुद्धा मैदानात उतरलेली आहे। मवियाचा मुंबईत जोडे मारो आज आंदोलन होत आहे। या आंदोलनाला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाहीये। गेटवे जवळील खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन केलं जाणार आहे। तर ही दोन दृश्य या घडीची महत्वाची, एकीकडे मवियाचा जोडे मारो आंदोलन तर दुसरीकडे मवियाच्या आंदोलनाला उत्तर देण्याकरता भाजप सुद्धा आता रस्त्यावर उतरलेली आहे। भाजपनं देखील उत्तर देण्याकरता राज्यभर आंदोलन करण्याचा पावित्र्य घेतलेला आहे, भूमिका घेतलेली आणि त्या अनुषंगाने नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वामध्ये, मुंबईमध्ये आशिष शेलार यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं जात आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय। खासदार वर्षा गायकवाड, असलम शेख या ठिकाणी पोहोचलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा हाती घेऊन वर्षा गायकवाड हुतात्मा चौक परिसरात दाखल झाल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। जोरदार घोषणाबाजी केली जाते।
महाराज आम्हाला माफ करा अशा घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत। तर ही दृश्य आपण पाहतोय शाहू महाराज आणि छत्रपती शाहू महाराज माफ करा आणि त्या ठिकाणी अर्थात खासदार सुप्रिया सुळे देखील या आंदोलनात सहभागी झाल्याची ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। हुतात्मा चौकात आता या आंदोलनाला सुरुवात होती। शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की भवानी शिवाजी भवानी शिवाजी भवानी महाराज आम्हाला माफ करा आम्हाला माफ करा आम्हाला माफ करा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की महाराज आम्हाला माफ करा महाराज आम्हाला माफ जोरदार घोषणाबाजी या सगळ्या परिसरात केली जाते। तर अर्थात ही थेट दृश्य आपण पाहतोय मवियाच्या आंदोलनाला आता सुरुवात झालेली आहे। तर या आंदोलन आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी याचे आंदोलन सातत्याने करत राहणार आणि हा आवा आमचा उचलत राहणार। पण या ठिकाणी आंदोलन करू नये, आझाद मैदान इथे आंदोलन करावं असं एकंदरीत सांगणार। हुतात्मा चौक कोणाच्या नावाने ज्याने महाराष्ट्रासाठी हुतात्मा पत्करलं, संयुक्त महाराष्ट्र राहिला पाहिजे ही भूमिका मांडली आणि महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना वेगळंच करता येणार नाही आणि म्हणून आज हुतात्मा चौकापासून आम्ही हा घेतलेला निर्णय आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की शिवछत्रपती महाराजांच्या स्टॅच्यू पर्यंत आम्ही जाणार आहोत। राजकीय आंदोलन करण्यात येतंय, राजकारण करण्यात येतंय या ठिकाणी कोण करते राजकारण? कोणाच्या मित्राला कॉन्ट्रॅक्ट दिलं? किती महिन्यात स्टॅच्यू तयार झाला अजून तर सापडलेला नाहीये। कोण करते राजकारण? तुम्ही आमच्या अस्तित्वाशी खेळणार, तुम्ही आमच्या आराध्य देवताशी खेळणार, आमच्या अस्मितेला ठेस पोहोचवणार आणि आम्ही बोलायचं पण नाही। ही कसली परंपरा? ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। खासदार शाहू महाराज या आंदोलनात सहभागी झालेले आहेत, खासदार सुप्रिया सुळे सुद्धा। तर दुसरी दृश्य अर्थातच पवार अगदी थोड्याच वेळात या आंदोलनास्थळी पोहोचतायत। जोरदार घोषणाबाजी या सगळ्या परिसरात होताना दिसतीये। या सगळ्या संदर्भात आता प्रतिक्रिया येण्यासही सुरुवात झालेली आहे। हुतात्मा स्मारक ते गेटवे ऑफ इंडिया परिसरात मवियाच्या या आंदोलनाला सुरुवात होतीये। महाराज आम्हाला माफ करा अशा म्हणत अशा घोषणाबाजीत हे आंदोलन सुरू होत आहे। हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अश्वारूढ पुतळा आहे त्या ठिकाणी या आंदोलनाची सांगता होईल। मालवणमधला पुतळा कोसळल्याचं प्रकरण, तर ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। शरद पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे या आंदोलनास्थळी दाखल झालेले आहेत। आणि हुतात्मा चौकातून या आंदोलनाला आता सुरुवात होतीये। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी होताना दिसतीये। मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचा प्रकरण आणि या प्रकरणी सरकारनं भ्रष्टाचार केलेला आहे। पुतळा उभारत असताना असा आरोप विरोधकांचा आहे आणि या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी म्हणून मवियाच्या वतीनं आज जोडे मारो आंदोलन केलं जात आहे। हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया या परिसरामध्ये
या आंदोलनाला सुरुवात होईल। या परिसरामध्ये हे आंदोलन केलं जाईल, मोर्चा काढला जाईल आणि गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ सरकार विरोधात जोडे मारो आंदोलन पार पडेल। या ठिकाणी छोटेखानी भाषणं देखील होण्याची शक्यता वर्तवली जाते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस याखेरीज शिवप्रेमी काही संघटना या मोर्चात सहभागी झालेल्या आहेत। मोठ्या प्रमाणावर मवियाचे नेते कार्यकर्ते दाखल झाल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। खासदार शाहू महाराज देखील या आंदोलनास्थळी पोहोचलेले आहेत, तर खासदार वर्षा गायकवाड देखील आपण या दृश्यात पाहतोय। हुतात्मा चौक या ठिकाणी वंदन करत पुष्पचक्र अर्पण केलं जात आहे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या हस्ते। आणि या आंदोलनाला आता सुरुवात झाली आहे। तर राज्यभरात भाजपकडून देखील मवियाच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्याकरता म्हणून आंदोलन केलं जात आहे। दादरमध्ये भाजपचं आंदोलन आहे, मुंबईमध्ये ज्याचं नेतृत्व आशिष शेलार सुद्धा करतील। पण सरकार विरोधात मुंबईत मवियाचं हे जोडे मारो आंदोलन आपण पाहतोय। हुतात्म्यांच्या स्मृतीला अभिवादन करत या ठिकाणी आंदोलनाला आता सुरुवात होते। शरद पवार, उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, खासदार शाहू महाराज, खासदार वर्षा गायकवाड या ठिकाणी आंदोलनास्थळी उपस्थित। नाना पटोले देखील, खासदार सुप्रिया सुळे देखील या आंदोलनात सहभागी झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्ष, काँग्रेस या मवियाच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। इथे एक दृश्य आपण त्या क्षणाची पाहतोय। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या परिसरामध्ये तगडा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। पोलिसांकडून मवियाच्या या आंदोलनाला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाहीये, परवानगीच नाहीये। पण त्या ठिकाणी मात्र या आंदोलनाला आता सुरुवात होतीये। तर अर्थात काही झालं तरी आंदोलन करणार, यावर मात्र मविया ठाम असल्याचं दिसतंय। कॅमेरा 1 आणि कॅमेरा 2 मध्ये सातत्यानं ही दृश्य आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। लोकशाही मराठी क्षणाक्षणाचं अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। मवियाचं जोडे मारो आंदोलन मविया विरोधात भाजपचं राज्यभर आंदोलन आपण पाहतोय। जोरदार घोषणाबाजी देखील भाजपच्या वतीनं या ठिकाणी मवियाच्या विरोधात केली जाते। एकीकडे मवियाचं आंदोलन, जोडे मारो आंदोलन सरकार विरोधात, दुसरीकडे भाजप देखील रस्त्यावर उतरलेली आहे। इथे एक दृश्य आपण हुतात्मा चौकातली पाहतोय। हुतात्म्याच्या या स्मारकाला हुतात्म्यांना अभिवादन केल्यानंतर, हुतात्म्यांच्या स्मृतीला अभिवादन केल्यानंतर आता खऱ्या अर्थानं या आंदोलनाला सुरुवात होतीये। मवियाचा राज्यभर जोडे मारो आंदोलन केलं जात आहे। मुंबईतून या आंदोलनाला आता सुरुवात झालेली आहे। तगडा पोलीस बंदोबस्त या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दोन दृश्य या घडीची महत्त्वाची। एकीकडे मवियाचं आंदोलन, जोडे मारो आंदोलन सुरू होत आहे, तर दुसरी दृश्य भाजपच्या देखील आंदोलनाला आता सुरुवात होणार आहे। हुतात्मा चौक परिसर ते गेटवे ऑफ इंडिया या सगळ्या परिसरामध्ये आता पर्यटकांना देखील बंदी करण्यात आलेली आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर। तर पार्किंगला सुद्धा या सगळ्या परिसरात बंदी आहे। त्या योजना पूर्ण नेण्याकरता डबल इंजिन सरकारची गरज आहे। मोदीजी 2029 पंतप्रधान आहे, तोपर्यंत महाराष्ट्रात महायुतीचं सरकार डबल इंजिन सरकार पाहिजे आणि म्हणून
आमची प्रायोरिटी जी काल ठरली ती प्रायोरिटी जिंकण्याची होती. आम्ही कुठेही काही जागेचा आग्रह धरला नाही. किती टक्के जागांवर एकमत झालं साधारणतः, म्हणजे 288 पैकी टक्केवारी तरी सांगता येईल? हे सर्व 10 तारखेपर्यंत आज प्रायमरी होईल, इनमॅच्युअर्ड होईल, अनमॅच्युअर्ड होईल. त्यामुळं मला असं वाटतं की याच्यामध्ये आज न बोललेलं बरं. 10 तारखेपर्यंत संपूर्ण वाटप झाल्यावर आमचे महायुतीचे नेते प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे. सक्षम उमेदवाराला प्राधान्य राहील असं ठरलेलं आहे. 100% जो निवडून येतो आहे त्या सक्षम उमेदवाराचं प्राधान्य आहे. एक पाऊल मागे एक पाऊल पुढे चालणार आहे. त्यामुळं महत्त्वाचं आहे की एक पाऊल पुढे एक पाऊल मागे जिंकण्याकरता लढणे. महाराष्ट्राच्या जनतेकरता सरकाराने डबल इंजिन सरकार जनतेकरता काम. या चर्चेत मित्र पक्षांचा हां, आमचे एनडीएचे घटक पक्ष आहेत 13, त्यांचाही विचार आम्ही करणार आहोत. सर्वांचा विचार आम्ही करणार आहोत. आणि एकंदरीत आम्ही सर्व ठरलं आहे. कोणी फार कोणाचा आग्रह नाही आहे. निश्चितपणे जिंकणे आणि महाराष्ट्राच्या जनतेकरता जिंकणे, महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला 14 कोटी जनतेला न्याय देणे. शाब्दिक कुरघोडी सुरू आहे. काही वारंवार स्टेटमेंट येत आहे वेगवेगळ्या प्रवक्त्यांकडून. त्यावर भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या संपूर्ण पदाधिकारी, प्रवक्ते आणि कार्यकर्त्याला मी सूचना दिल्या आहे. आपल्या माध्यमातून सूचना देतो आहे. यानंतर कुणीही महायुतीच्या घटक पक्षाबद्दल काहीही विरोधाभास निर्माण करणारे आपले बोलगेवळेपणा करू नये. कुणीही त्या ठिकाणी महायुतीबद्दल कलंकित स्टेटमेंट करू नये. आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीला सूचना दिल्या आहे. कोणीही जर आता यानंतर कृती करेल त्यावर पक्ष निश्चित कारवाई करेल. थँक्यू. जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते. ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय. हुतात्मा चौक परिसरामध्ये मवियाच्या या आंदोलनाला आता सुरुवात होतीये. परवानगी नसताना सुद्धा मविया आपल्या आंदोलनावर ठाम आहे. हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया असं या ठिकाणी हे आंदोलन होत आहे. तगडा पोलीस बंदोबस्त या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठेवण्यात आलेला आहे. सकाळपासूनच या ठिकाणी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बॅरिकेडिंग करायला सुद्धा सुरुवात केलेली आहे. तर मविया विरोधात भाजप सुद्धा आता मैदानात उतरलेली आहे. मवियाचा निषेध व्यक्त करण्याकरता या ठिकाणी भाजपच्या वतीनं देखील आंदोलन केलं जात आहे. मवियाचे सर्व वरिष्ठ नेते आपण या क्षणी पाहतोय. खासदार सुप्रिया सुळे, संजय राऊत, नसीम खान, नाना पटोले, उद्धव ठाकरे, शरद पवार, आदित्य ठाकरे या आंदोलनात सहभागी झाल्याची ही थेट दृश्य. मवियाचे सर्व वरिष्ठ नेते या आंदोलनात आता सहभागी झालेले आहेत. आणि आता हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया या दिशेनं हा मोर्चा निघतोय. मवियाचा मोर्चा गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेनं आता निघालेला आहे. बॅरिकेडिंग करण्यात आलेलं होतं या सगळ्या परिसरामध्ये. तर आता गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये मवियाच्या या मोर्चाला अडवलं जातं का हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. कारण त्या ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.